आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत. जे शेतकरी बांधव खरीप हंगामातील पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते की पीक विमा आम्हाला कधी मिळणार, तर यासाठी आता राज्य सरकारकडून तब्बल 1,927 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. आता यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र झाले आहेत हे मी तुम्हाला इथे छोटासा क्लू देणार आहे. व्हिडिओच्या मधोमध आणि शेवटी तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यांची यादी पाहायला मिळणार आहे. बघा, सोलापूर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांना सरकारने आता सिलेक्ट केलेले आहे. टोटल पाहिलं तर पहिल्या टप्प्यात 12 जिल्हे असणार आहेत. या सर्व 12 जिल्ह्यांना सरकार आता पीक विमा देणार आहे. बघा, हेक्टरी कोणाला 45,000, कोणाला 27,000 तर कोणाला 55,000 रुपये अशा वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये हे पैसे थेट तुमच्या खात्यावर क्रेडिट होणार आहेत. हे देखील सरकारने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने आपल्यासाठी 1,927 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून टाकलेला आहे. ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीच आहे. शेतकरी बांधवांनो, साधारणपणे 50 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे जमा झाले नव्हते किंवा काही शेतकऱ्यांना कमी प्रमाणात विमा मिळाला होता. या सर्व शेतकऱ्यांना पूर्ण पीक विमा देण्यासाठीच आता सरकारने 1,927 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. काही शेतकऱ्यांना 27,400 रुपयांची रक्कम मिळू शकते. पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो. महाराष्ट्रातील तब्बल 55 लाख कुटुंबांसाठी हजारो कोटींचा निधी मंजूर झाल्याचं सांगितलं जातंय. तरीही अनेकांच्या खात्यावर अजूनही एकही SMS आलेला नाही. मग हा पैसा नेमका कधी मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आला आहे? औरंगाबाद, नांदेड, बीड यासारख्या जिल्ह्यांची नावे सरकारने जाहीर केली आहेत. पण त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला जिल्ह्यांची संपूर्ण यादी सांगणार आहे. पैसे कधी मिळणार आहेत तेही स्पष्ट करणार आहे. कारण 1,927 कोटी रुपयांचा निधी सरकारने वेगळा तुमच्यासाठी मंजूर करून ठेवलेला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का? हे असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे पैसे थेट तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत कधीही SMS येऊ शकतो. म्हणूनच लवकरात लवकर तुमचं बँक खातं आधारशी लिंक करून ठेवा. आता जिल्ह्यांची यादी काय आहे, पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत आणि पैसे कोणत्या तारखेला मिळणार हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. परंतु जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट्स तुम्हाला रोज मिळत राहतील. शेतकरी बांधवांनो, हे लक्षात घ्या, 2022चा पीक विमा 2025 मध्ये मिळतोय. म्हणजे तब्बल 3 वर्षांचा विलंब. गेल्या 3-4 वर्षांपासून अडकलेला थकीत पीक विमा आता अखेर सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे की राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली आहे. ही केवळ घोषणा नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि हक्काचा पैसा त्यांच्या खात्यावर पोहोचवण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. शेतकरी बांधवांनो, अखेर थांबलेली नुकसान भरपाई म्हणजेच पीक विम्याची रक्कम सरकारने अधिकृतपणे जारी केली आहे. आता हा निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये 4, 5 आणि 6 या 3 दिवसात पैसे जमा होणार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. म्हणूनच आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.